श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा बरे केलेस. हा संदेश टाळून पुढे गेला नाहीस. हा संदेश शेवटपर्यंत पूर्ण ऐक. माझी इच्छा आहे की तुला ते प्राप्त व्हावे. देव तुमच्यासाठी ते करायला तत्पर आहेत. तुम्ही पुढे यावे आणि तुमचे ते कर्म सुरू ठेवावे. ज्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ते तुम्हाला प्राप्त होईल. देव तुम्ही चालत असताना तुमच्या मार्गात ते आशीर्वाद आणि ते चमत्कार तुम्हाला देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे आणि ते आनंदाने स्वीकार करावे. देव म्हणतात, मी तुला कोणत्याही मार्गात अडकू देणार नाही, थांबू देणार नाही. माझा चमत्काराचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. तुझ्यासाठी तुला जे आज काही अशक्य वाटत आहे तेही शक्य होण्याच्या मार्गावर आहे. बाळा, चिंता करत असशील तर या क्षणाला ती चिंता थांबव. कारण आमचा दिव्य आशीर्वाद आणि मार्गदर्शन तू प्राप्त करत आहेस. तेव्हा हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस. जर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझेच हित आहे, तुझेच कल्याण आहे. बाळा, जोपर्यंत तुम्ही देवांना मनापासून हाक मारत नाही, तुम्हाला जे काही हवे आहे ते देवाकडे मागत नाही, तिथपर्यंत तुमच्या मनातली ती इच्छा जागृत होत नाही. तिथपर्यंत देव तुम्हाला ते देण्यापासून वंचित ठेवतात. आणि जेव्हा तुम्ही त्याची इच्छा करता तेव्हा देव आशीर्वादाने तुम्हाला ते प्राप्त करून देण्यासाठी सज्ज होतात आणि तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यातील तो नकारात्मक भाव काढू इच्छितात आणि तुमच्यासाठी ते सर्व घडवू इच्छितात जे तुम्हाला हवेसे वाटत आहे. बाळा, तुझ्या मनातील ते नाते तू जपण्यासाठी खूप काही प्रयत्न करताना मला दिसत आहे. होय बाळा, त्या नात्यातून तुला तो आनंद नक्कीच प्राप्त होणार आहे. तुझ्या प्रयत्नांना थांबवू नकोस. तू जर प्रेम वाटलेस तर तुला प्रेम दुपटीने प्राप्त होईल. तुमचे ते नाते घट्ट होताना तुम्हाला आता दिसून येईल. त्या नात्यातील तो कडवटपणा मी नष्ट करण्यासाठी तुला आशीर्वाद देत आहे. तुम्ही आतापर्यंत खूप काही कष्टांचा सामना केला आहे. तुम्ही कष्ट करून इथपर्यंत आला आहात. आता पुढे जाण्यासाठी घाबरू नका. कारण तुमच्यासाठी देवांचा चमत्कार तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या मनातली ती सर्वात मोठी इच्छा तुम्ही देवाकडे प्रगट केली आहे. आता ते सर्व काही तुमच्यासाठी घडायला लागेल. कारण तुम्ही देवाचा धावा प्रार्थनेने केला आहे. देव तुमच्यापर्यंत आले आहेत. देव तुमच्यासाठी सदैव इथे उपस्थित आहे. तुम्ही देवाचे नामस्मरण करावे. देवाच्या हृदयापासून तुम्ही दूर नाही हे विश्वासाने मनात ठेवा. जेव्हाही तुम्ही देवाला मनापासून हृदयापासून हाका माराल तेव्हा तेव्हा देव तुमच्या मदतीसाठी कोणत्याही रूपात कोणत्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत नक्कीच येऊन तुमची ती मदत करायला तत्पर आहेत. देवांचा दैदिप्यमान आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. तो स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, काळजी करणे थांबव. चिंता तुझ्या नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा ठरणार आहे. तेव्हा या क्षणापासून मनाला निश्चिंत कर. देव तुमच्यापर्यंत जिथे येतात तिथे तुमची काळजी
आणि तुमची चिंता नष्ट होते. मला माहीत आहे, मागील काळात तू ते खूप काही सहन केले आहेस. ते आता तुला नकोसे वाटत आहे. होय बाळा, मी तुझ्यातून ते दुःख पुसू इच्छितो, काढून टाकू इच्छितो आणि त्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी पुरेसा आहे. आता तुला ते कष्ट भोगावे लागणार नाही, ते सहन करावे लागणार नाही. त्यातून तुझी मुक्तता होण्याची वेळ आली आहे. जेव्हा जो कोणी हा संदेश ऐकत आहे तेव्हा त्याने संपूर्णपणे देवांवर विश्वास ठेवा. तुमचा पुढील काळ खूप उत्तम आणि आनंददायी ठरणार आहे. तुमच्यासाठी देवांचा आशीर्वाद येत आहे. त्यामुळे काळजी करत असाल तर या क्षणापासून ती थांबवा आणि देवांवर संपूर्णपणे विश्वास ठेवा. देव तुमचे करता करविता आहेत. तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे देवाव्यतिरिक्त कुणालाही माहीत नाही. देव जेव्हा तुम्हाला काही मार्गदर्शन करतात, काही संकेत देतात, तेव्हा तुमच्यासाठी तो योग्य मार्ग निवडून देतात, ज्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला ती समृद्धी प्राप्त होते, ते ऐश्वर्य प्राप्त होते. तुम्ही जे कार्य करू इच्छिता त्यात तुम्हाला यश प्राप्ती होते. देव तुम्हाला त्या दिशेला वळवू इच्छितात ज्या मार्गावर तुम्हाला ते यश मिळणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही. जेव्हा तू प्रयत्नाने स्वबळावर काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न एकदा जरी केलास तरी मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्याकडून ते करून तुला ते यश प्राप्त करून देण्यात मी यशस्वी करतो. बाळा, जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून द्या आणि आपल्या मनात तो चैतन्याचा दीपक प्रज्वलित करा आणि तो निरंतर तसाच राहू द्या. विश्वासाने पुढे चालत राहा. तुमच्यासाठी ते सर्व काही होणार आहे. ज्या तुमच्या इच्छा आहेत तुम्ही त्या दिशेने चालत राहा आणि प्रयत्न मात्र सोडू नका. कारण देव तुम्हाला कोणत्याही क्षणाला देवांचा चमत्कारांचा आशीर्वाद पाठवणार आहे. यावर ठामपणे तुमचाच अधिकार राहील. हे तुमच्या जवळून कोणीही काढून घेऊ शकत नाही. जे देवांची प्रार्थना करतात त्यांना देवाचा तो आशीर्वाद प्राप्त होतो जो त्यांच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. देव आता तुमच्या समस्यांचे उत्तर तुम्हाला देऊ इच्छितात. देव म्हणतात, जर तुला मार्ग सापडत नाही तर मी तो तुला दाखवेल. विश्वास ठेव. जर तू अंधारात आहेस तर माझा प्रकाश मी तुझ्याकडे देऊन त्या अंधारातून तुला बाहेर काढेन. जर तू या क्षणाला चिंता करत असशील तर ती चिंता मी माझ्या आशीर्वादाने नष्ट करीन. विश्वास कर. बाळा, तू माझ्यातून वेगळा नाहीस. तू माझीच निर्मिती आहेस. तेव्हा तुझ्यासाठी काय योग्य आणि काय सुयोग्य हे मी चांगल्या प्रकारे जाणतो. आता येणारा काळ तुझ्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला राहणार आहे. तुमच्यासाठी ते सुसंवाद येत आहेत ज्यात तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल. तुमचे ते अडकलेले कार्य लवकरच मार्गी लागणार आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. अनंत काळापासून देव या सृष्टीतले जे काही आहे ते निरंतर चालू ठेवण्यासाठी देवाचा आशीर्वाद पुरेसा आहे. तेव्हा काळजी करणे थांबवा
तुमच्यापर्यंत देव तेच येऊ देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. मग ते एखादे देवाने तुम्हाला दिलेले कार्य असो की नाते, ज्या नात्यांमध्ये तुम्हाला आपुलकी, आनंद, प्रेम प्राप्त होते, ते सुद्धा तुम्हाला देवांची एक अमूल्य भेट आहे. तेव्हा ते स्वीकार करा आणि आनंदित राहा. अशी देवाची इच्छा आहे की बाळाने मनातील काही क्लेश दूर करून आनंदित राहावे. इथे कोणी कोणाचे काही घेत नाही. देव म्हणतात, इथे फक्त तुम्ही तुमच्या कर्मांचे भोग भोगायसाठी आणि काही आनंद प्राप्तीसाठी आला आहात. काही कर्म करायला आला आहात. तेव्हा प्रत्येकाने आपले कर्म नीटनेटके पार पाडावे. त्यात कसूर ठेवू नका. योग्य मोठ्यांना तो सन्मान द्या, कारण त्यातून तुम्हाला तो आनंद आणि ते प्रेम आणि आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात. देव म्हणतात, मी तुला ते नाते भेट म्हणून दिले आहे. त्या नात्यात तो आनंदही दिला आहे. तो स्वीकार कर आणि पुढे चालत राहा. देव म्हणतात, तू जी काही अपेक्षा करत आहेस ती पुढील काळात पूर्ण होणार आहे. देव म्हणतात, तुला जर काही आर्थिक अडचणींचा सामना मागील काळात करावा लागला आहे, तेव्हा तू माझी खूप काही प्रार्थना केली आहे, ती मी मान्य करतो आणि तुझ्यासाठी तो आर्थिक चमत्कार करू इच्छितो. तो स्वीकारण्यासाठी सज्ज हो. बाळा, मी तुझ्या मुखावर तो आनंद बघू इच्छितो, कारण तू ते कर्म करायला तयार आहेस. जेव्हा तुम्ही मनापासून श्रद्धेने काही कर्म करता, तेव्हा विश्वासाने देव तुमचा विश्वास पूर्ण करू इच्छितात आणि तुम्हाला ते प्रयत्नांद्वारे प्राप्त होते. ते आर्थिक चमत्कार तुमच्यासाठी येत आहेत. देवाने ते तुमच्यासाठी निवडून पाठवले आहे. त्यावर कुणीही दावा करू शकत नाही. ते तुमच्या जवळून कोणी लुबाडून घेऊ शकत नाही. विश्वास ठेवा. त्यापासून तुम्हाला कोणी वंचित देखील ठेवू शकत नाही, कारण ते फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. त्यात कोणीही तुमच्या मार्गात येऊ शकत नाही. बाळा, तू हे जाणून घे, जर माझा काही आशीर्वाद तुझ्याकडे जेव्हा येतो, तो कोणीही जगातही रोखू शकत नाही. या ब्रह्मांडात दैवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा तो रोखण्याची क्षमता कुणामध्येच नाही. तेव्हा देवांवर पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने जेव्हा तू नतमस्तक होतो आणि तुला आमचा आशीर्वाद प्राप्त होतो, तेव्हा त्यात रोखण्याचे सामर्थ्य कुणातही नाही. तेव्हा बाळा, तुझ्यासाठी ते चमत्कार घडणार आहेत. विश्वास ठेव. ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. देव तुम्हाला सांगू इच्छितात की आयुष्यात, जीवनात चांगले कर्म करत राहा. मोठ्यांना तो योग्य मान सन्मान द्या. लहानांना ते प्रेम वाटा. बाळा, तुमच्या नात्यातला तो कडवटपणा मी कधीच दूर केला आहे. त्या जागी आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर होत आहे. आनंदाचा वर्षाव तुझ्यावर होत आहे. तेव्हा तुम्हाला तेही प्राप्त होणार आहे. तुमचे ते नाते अधिक घट्ट होणार आहे. कधी कधी एखाद्या नात्यातून तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागतो, पण काही काळ तो निर्धारित असतो. त्यानंतर तुमच्यासाठी देवांचे आशीर्वाद येत असतात.
कारण तुम्ही ती प्रार्थनेने मागितले असते. देव तुम्हाला ते देऊ इच्छितात. जी काही तुम्ही प्रार्थना केली आहे, विनंती केली आहे, देव तुमच्याकडे चमत्कारांच्या रूपात ते पाठवू इच्छितात. देव तुमच्यावर प्रसन्न आहे. देव तुमच्यासाठी ते दैदिप्यमान द्वार उघडू इच्छितात, ज्यातून तुमच्यासाठी ते समृद्धीचे, ते आनंदाचे क्षण येणार आहेत. त्यात तुमच्यासाठी खूप भरभराट देखील येणार आहे. तुम्ही जे काही प्रयत्न यशासाठी मिळवण्यासाठी केले आहेत, ते प्रयत्न तुमचे यशस्वी होणार आहेत. सुखी आणि आनंदी राहण्याची समाधानी वृत्तीही तुमच्या देव देऊ इच्छितात. बाळा, तू संयमी व्हावा अशी माझी इच्छा आहे. तू धैर्य ठेवावे अशी माझी इच्छा आहे. कारण जेव्हा तू कोणतेही कार्य करताना धैर्य आणि समाधान पाहशील, तर तुझे चित्त शांत होऊन माझ्या नामस्मरणात रंगेल आणि तुला माझी प्राप्ती नामस्मरणाने सहजगत्या करता येईल. ईश्वराचे चिंतन करता येईल. देव म्हणतात, तुला कोणतीही कमतरता भासणार नाही. तेव्हा विश्वासाने पुढे चालत राहा. कोणत्या कार्यात जर उशीर लागत असेल तर थोडा धैर्य ठेव. देव तुमच्यासाठी ते सर्व घडवून आणणार आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत आहात. देवांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. जो कोणी हा संदेश प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐकत आहेत, त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज संपूर्ण कृपा करोत. त्यांच्या मनातल्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करोत. त्यांच्या घरात ती सुख, समृद्धी, ते आनंदाचे क्षण लवकरच येवोत. हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना. तुम्ही जर हा संदेश इथपर्यंत ऐकला आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात. देवानी या संदेशाद्वारा तुम्हाला जे काही आशीर्वाद दिले आहेत ते तुमच्यासाठी कार्य करणार आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पुढील काही काळात पूर्ण होताना तुम्ही बघू शकाल. देवांचा विश्वासपूर्वक संदेश ऐकला आहे, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. देवांकडून तुम्हाला आज काही संकेत मिळाले आहे आणि काही मार्गदर्शन मिळाले आहे. तेव्हा देवांचा धन्यवाद करायला विसरू नका. प्रेमाने, श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नाम जाप करायला विसरू नका. तुमचे कल्याणच होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.